नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे, इथे नागराजने सुमनसमोर कबुली दिली होती आणि ती सगळी बातमी आता सायली आणि अर्जुनला सांगण्या अगोदरच तिथे नागराज येतो. तिच्या हातातनं मोबाईल खाली पडतो. ती धावत पळत पाणी प्यायला किचनमध्ये येते, पण तरी तिथे पाणी पिण्याऐवजी तिथेच ती विचार करत उभी असते. नागराज तिथे येतो आणि म्हणू लागतो, काय गं सुमन, काय झालं? तू एवढी धावत पळत आली, पाणी पिणार होतीस ना, पाणी का पिले नाही? तू एवढी घाबरेल का दिसते? असे प्रश्न विचारल्यानंतर ती आता घाबरलेली असते. ती आता नागराजच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायलाच तयार नसते. तितक्यात तिला प्रतिमा हाक मारते. प्रतिमाने हाक मारल्यानंतर ती किचनमधनं पळून पटकन ती प्रतिमाजवळ जाऊन उभी राहते. प्रतिमा तिला विचारू लागते, का घाबरलीस? नागराज तिला पाण्याचा ग्लास भरलेला घेऊन तिच्या मागे मागे जात असतो. प्रतिमा विचारू लागते, पण आता इथे सुमन काहीही सांगत नाही, फक्त घाबरलेली बिथरलेली दिसू लागते. आणि नागराज म्हणू लागतो, बघा ना वहिनी कशी करते ही, हल्ली ना ही फारच विचित्र वागायला लागली, विसरायला पण लागली. हिने ना पाणी प्यायचं म्हणून पाण्याचा ग्लास भरला आणि पिली पण नाही आणि इकडे थेट निघून आली. तिला तो खुर्चीवर बसवतो. तिला पाण्याचा ग्लास तोंडाला लावून पी ना पी म्हणत म्हणत जबरदस्ती तिच्या तोंडाला पाणी पाजू लागतो. आणि इकडे अर्जुन आणि सायली पोचलेले असतात दारामध्ये. ते हे सगळे प्रकार पाहत असतात. तितक्यात प्रतिमा त्यांना पाहते आणि म्हणते, अरे तुम्ही इथे? मग ते म्हणू लागतात, हो आलो आहे आम्ही आज सुमन काकूंना भेटायला. नागराज म्हणतो, आपला दोन्ही कुटुंबांचा किती छान बॉन्ड आहे ना, एकमेकाची किती काळजी असते. सुमनच्या विचाराने तुम्हाला एक आसवीस होतं, सुमनला भेटायला तुम्ही आलात ना, आता तुम्ही आले म्हटल्यानंतर सुमनलाही छान वाटेल, सुमनचं मन रमेल. सुमन बघ, तुला भेटायला अर्जुन सायली आली, त्यांच्याशी गप्पा मारल्या की तुला खूप छान वाटेल हां. तर इथे अर्जुन आणि सायली तिला खुणवत असतात की शांत राहा, घाबरू नको. आणि नागराज त्यांना म्हणत असतो, आता तुमच्याशी तिने गप्पा मारल्या की तिला खूप बरं वाटेल, तुम्ही दोघं थांबाल ना थोडा वेळ तिच्यासाठी? तर इथे अर्जुन आणि सायली म्हणू लागतात, हो त्यांना भेटायला आलो आहे, मग त्यांच्याजवळ थांबूही आम्ही, काळजी करू नका. मग तो म्हणू लागतो, मला ना 1-2 कॉल पण करायचे आहे. बरेच दिवस झाले सुमनजवळच मी बसून असतो, तर मी कामही काही केलेले नाही, तर ना आज 1-2 कॉल करून येतो मी, तोपर्यंत 15-20 मिनटात आलोच मी, असं सुमनला सांगतो. आणि सायली आणि अर्जुनला म्हणतात की तुम्ही ना माझ्या बायकोला एकटं सोडू नका हां, नाही तर तिच्या डोक्यावर खूपच परिणाम होऊन जातो, एकटं ठेवलं की ती बिथरूनच जाते, तुम्ही तिच्याजवळ थांबा हां. आणि इथे तो बाहेर जाऊ लागतो आणि तिला म्हणतो, बघ तुझ्याशी आता सायली अर्जुन गप्पा मारतील, तू घाबरू नकोस. तो बाहेर गेला इथे सुमनला लगेचच अर्जुन सायलीला सगळी घडलेली हकीकत सांगायची असते. ती सुरुवात करणार तितक्यात सायली त्यांना थांबवते आणि खुणवते की आपण वर जाऊया, वर जाऊनच सविस्तर बोलूया. आणि तिला दोघंजणं घेऊन मग तिच्या रूममध्ये येतात. तिथे सुमन काकूला मग विचारू लागतात, काय घडलं तुमच्यासमोर? काकाने कबुली कशी काय दिली? आजपर्यंत तर कधी कुणाला दिलेली नाही, घाबरू नको आणि सांग सगळं मला, असं म्हणत असं अर्जुन पण विचारू लागतो. सुमन आता ढसाढसा रडू लागते. तिला अजिबात ह्या गोष्टीची कल्पना नव्हती की आपला नवरा एवढा खुनशी स्वभावाचा असेल. इतके दिवस चांगुलपणाचं पांघरून घातलेला नागराजचा खरा चेहरा सुमनसमोर आला. सुमन इथे बिथरली रडू लागते, ढसाढसा रडत असते. आणि रडता रडता मग ती सांगू लागते, ह्याच ठिकाणी काल रात्री ह्यांचा मी वेगळाच खुनशी चेहरा पाहिला, त्यांनी सगळी कबुली दिली. माझ्यासमोर बोलताना ते इतकी निर्लज्जाने नालायकपणे बोलत होते, जणू काही त्यांनी मोठा तीरच मारलेला आहे. त्यांचं ते बोलणं ऐकून तिला रडायला येत होतं. ती रडत असते. तितक्यात ना प्रतिमा कॉफी घेऊन आलेली असते अर्जुन सायलीसाठी आणि सुमनला रडताना पाहते आणि म्हणते, बघा ना, जेव्हापासून सुमन वापस आले ना तेव्हापासून सारखं रडत असते आणि तिच्या रडण्याला सीमाच नाही. काय करावं मलाही सुचत नाही कधी कधी. सुमनला सावरत ती रडायचं बंद कर म्हणू लागते आणि सुमन मग डोळे पुसते. इथे आता इतक्यात मी आलेच खालून, असं म्हणत प्रतिमा खाली जाते. तुमच्यासाठी नाश्ता बनवते असं सांगते. आणि प्रतिमा गेल्यानंतर आता अर्जुन सायली पुन्हा एकदा आता काकूशी गप्पा मारू लागतात. काय काय घडलेलं सगळं ऐकत असतात. आणि तो व्हिडिओ कुठे आहे म्हणून आता सायलीने विचारल्यानंतर ती मोबाईल शोधू लागते. मी इथेच ठेवलं होता. मग ती डोळे बंद करून आठवते की माझ्या हातातनं मोबाईल खाली पडला होता. मग सायलीच्या पायाजवळ मोबाईल असतो, तो उचलते आणि मग व्हिडिओ दाखवायला बघू लागते फोनमध्ये. इकडे मात्र सचिन फार खुश आहे. त्याला माहिती आहे की आपण जे नाटक केले, आपण अन्नपाणी त्यागणार, आपण जीव देणार, जोपर्यंत अस्मिता माफ करत नाही, आता अस्मिता नक्कीच विरघळणार आणि सगळं विसरून ती त्याला माफ करणार आणि त्याला पुन्हा एकदा थाटामाटात त्यांच्या घरात बोलवलं जाणार. ह्या गोष्टीवर त्याचा आता ठाम विश्वास आहे. आणि आपल्याला इतका आनंद झाला आहे, तो सगळ्यांसमोर आता व्यक्त करायला तयारच बसलेला आहे. त्याचं इतकं मोठं टेन्शन पैशाचं कमी होणार अस्मिताने माफ केल्यानंतर, याची त्याला चांगलीच जाणीव आहे. मग तो सॅम ब्युटिफुल
आज ना मी खुश आहे तर आपण बाहेर जाऊया म्हणू लागतो. तर ती म्हणते नाही बाहेर नाही. तर तो म्हणतो का नको, दरवेळेला तू नाही म्हणत असते, आपण जरा सेलिब्रेट करू, माझे ना एका बँकेत पैसे अडकले, ते येणारच आहे लवकर, ते आले की मी सगळे तुझ्यावरच खर्चणार. ती म्हणते मला तुझे पैसे वगैरे काही नको, फक्त तुझी साथ हवी. पण तो म्हणतो नाही आता माझ्यासोबत बाहेर फिरायला चल. आता तिला जबरदस्ती तो बाहेर घेऊन जात असतो. इकडे अर्जुन आणि सायली आता व्हिडिओ पाहणार, पण तो व्हिडिओ काही केल्या मोबाईलमध्ये प्लेच होत नसतो. तर इथे सुमन म्हणते नाही तो व्हिडिओ मी पाहिला, मी ऐकतच होते, तितक्यात माझ्यासमोर नागराज आला आणि माझ्या हातातनं मोबाईल खाली पडला. आता अर्जुन म्हणू लागतो तुमच्या हातातनं जेव्हा मोबाईल पडला ना तेव्हाच ना बहुतेक काहीतरी झालं आहे, स्क्रॅप झाला आहे. हा पूर्ण व्हिडिओ असा ब्लर दिसतो आणि व्यवस्थित दिसत पण नाही. सुमन बघू लागते की नाही मी तर पूर्ण व्हिडिओ पाहिला होता, एकदम व्यवस्थित होता. आता अर्जुनने ती विचार करतो की काय करावं. असं झाल्यानंतर मोबाईल खाली पडला त्याच वेळेला त्या व्हिडिओला स्क्रीनला काहीतरी झाले, हे त्याच्या लक्षात येतं. तर तो म्हणतो एक ॲप आहे जे ॲपमध्ये असे व्हिडिओ टाकले की ते पुन्हा एकदा क्लिअर दिसतं, आपण ना त्यात ट्राय करूया. आता ते ना व्हिडिओ पुन्हा एकदा त्या ॲपला डाउनलोड करून पाहायचं ठरवतात. ॲप डाउनलोड झालं की नाही म्हणून सायली सतत विचारते. तर अर्जुन म्हणतो थांब ना होतं आहे थोडंसं. तर बघता बघता तो व्हिडिओ त्या ॲपमध्ये व्यवस्थित डाउनलोड झालेला असतो आणि मग तो व्हिडिओ प्ले केल्यानंतर आता इथे अर्जुन आणि सायलीला सगळ्यात मोठा धक्का बसणार. कारण नागराजने इथे जी काही कबुली दिलेली आहे आजपर्यंत केलेल्या गुन्ह्यांची, त्याचा काही हेतू होता, सगळं काही त्या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर कट दिसू लागतं. आणि आपल्या नवऱ्याचा असला दुसरा चेहरा सुमनने पाहिल्यानंतर तिला तर अजिबातच विश्वास बसत नाही की हा माणूस माझा नवरा आहे. आता तो जेलच्या बाहेर राहिला तर तिला त्रास देईल ह्या गोष्टीची पण तिला जाणीव आहे. ती म्हणते हे नक्की जेलमध्ये जातील ना, जर हे बाहेर मोकाट राहिले तर माझा जीवच घेऊन टाकतील, 100% मला खात्री आहे. तर अर्जुन म्हणतो 2-3 तास अजून ना तुम्ही असंच कंटिन्यू करा की तुमच्या डोक्याला परिणाम झाला आहे. मी ना तोपर्यंत बाहेर सगळी सेटिंग लावून देतो, पोलिसांनाही व्हिडिओ टाकतो, तोपर्यंत कुणालाही कबूल होऊ नको, असंही सुमनला अर्जुन सायली सांगतात. अस्मिताची काळजी वाटत असल्यामुळे तिच्या रूममध्ये कल्पना जाते. अस्मिता विचार करत बसलेली असते. तर इथे ती मुलीजवळ जाऊन बसते आणि म्हणते अगं तू झोपली का नाहीस. तर ती म्हणते मी झोपले, दिवसभर बी झोप येत नाही, रात्री पण येत नाही, सतत मला सचिनचाच विचार माझ्या डोळ्यासमोर येत असतो, काय करावं मला खरंच सुचत नाही. आईच्या मांडीवर डोकं ठेवून मग ती रडू लागते आणि सांगू लागते की काय करावं मला खरंच कळत नाही. माझं बाळ जन्माला येईल त्यावेळी त्याला बाबा असायला हवा ना, जर त्याला बाबा नसेल तर तो कसा असेल. तो जन्माच्या वेळेला त्याचा बाबा तिथे त्याच्यासाठी असावा असं तिला वाटतं. तर कल्पना म्हणू लागते की तू अशी दोन विचार करू नको, तुझं मन तुला मध्येच खूप चिडायला सांगतं, मध्येच तुला सांगतं की तू त्याच्या बाजूने विचार कर, नक्की तुझ्या मनात चाललं आहे काय, तुला त्याला माफ करायचं आहे की तुझा राग तसाच ठेवायचा आहे. खरं तर आता बाळाची जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत तू ह्या गोष्टीचा विचार करू नको. डिलिव्हरी झाल्यानंतर तू घेतलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. तुला त्याच्याकडे जायचं असेल तर त्याच्याकडे जा, इथे राहायचं असेल तर इथे राहा, असं कल्पनाने स्पष्टच अस्मिताला सांगितलेले. आणि नागराज बाहेर फोनवर बोलत असतो, तितक्यात त्याला प्रियाचा फोन येतो आणि प्रियाला म्हणू लागतो की कशाला फोन केला आहे. तर ती सांगू लागते की 2-4 तास होऊन गेले, इथे सकाळपासून अर्जुन सायली काही घरात दिसत नाही, कुठे गेली त्याचाही अंदाज लागेना. तर ही माहिती आता महत्त्वाची म्हणून मी तुला सांगितली. तर नागराज म्हणतो तुला एवढंसंही काम जमत नाही, ते कुठे गेले माहीत नाही. तर ती म्हणते नाही. मग तो सांगू लागतो की ते दोघंजण आमच्याच घरी सुमनला भेटायला आले. आमची बायको म्हणजे सुमन आहे ना, डोक्यावर परिणाम झाल्यामुळे वेडावली आहे, त्या वेडावलेल्या बायकोला भेटायला आलेली आणि तिला आता मी बरंच होऊ देणार नाही असंही तो इथे नागराज प्रियाला सांगतो. तिच्या गोळ्याच बंद करून टाकल्या आहे, तिच्या मनावर नेहमी दडपण राहील, ती वेडीच राहील आणि तिने कोणाला कधीच सांगायलाच नको की मी काय केलं आहे, आपलं गुपितच राहील. ह्या गोष्टीची नागराजला इतकी खात्री आहे, छाती ठोकपणे तो सांगतो सुमन वेडी आहे आणि तिने सांगितलेलं सत्य कोणी मान्य पण करणार नाही, आपण आता मोक्काट राहायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तरी ते प्रिया म्हणते गाफील राहून चालणार नाही, ती वेडी आहे असं समजून गाफील राहू नका, सावध राहा. तर तो म्हणतो तू कोण शिकवणार आहे मला, तुलाही मी असंच वेडं करून टाकल जर माझ्या आज्ञेत राहिली नाहीस तर, मी सांगितलेलं कामं नीटनेटके कर, अशी धमकीही तिला नागराज देतो. इथे सुमनशी गप्पा गोष्टी झाल्यानंतर अर्जुन सायली निघालेले असतात बाहेर जायला आणि इथे ते सांगतात की आम्ही येतो आता. तर नागराज घरात येतो आणि म्हणतो अरे तुम्ही लगेच का निघालात, बसा ना थोडा वेळ, तेवढंच माझ्या बायकोचं मनही रमेल. तर इथे अर्जुन सायली म्हणतात की नाही आम्हाला थोडं बाहेर काम आहे, आम्ही ते करतो आणि येतो असं म्हणा त्यांचा निरोप घेऊ लागतात. आणि सुमन पाय अडकल्यामुळे खाली पडणार तेव्हाच नागराज तिला सावरतो आणि म्हणतो अगं तू कशी काय पडत होती,
आणि तिला जवळ घेतो म्हणू लागतो, हल्ली ना तुझा तोल पण खूप जायला लागला आहे, तू ना आराम कर, चल रूममध्ये, असं म्हणत तिला तो जवळ घेतो आणि थोपटू लागतो. ते अर्जुन म्हणतो की काकू अजिबात टेन्शन घेऊ नको, काही वाटलं ना मला लगेच कॉल कर, आहे मी तुझ्यासाठी. असं खानाखुणा करून इथे अर्जुन बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर सायलीला तो म्हणतो की आता सगळ्यात पहिले पोलिसांना सांगूया, कारण रविराजला सांगितलं तर रविराजचा बांध फुटेल आणि तो लगेचच जा विचारेल, नागराज सावध होईल आणि काहीतरी असं इमोशनल ब्लॅकमेल करेल की रविराज काकाचं मनच बदलेल. तर इथे सायली आणि आपल्या अर्जुनने ठरवले की आधी पोलिसांना बोलवायचं, सगळी माहिती पोलिसांना द्यायची, त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, मग रविराज काकाशी बोलायचं, नाहीतर तो इमोशनल होऊन जाईल आणि सगळं केलेल्या कामावरती पाणी फिरून जाईल. ठरल्याप्रमाणे अर्जुनने पोलिसांना सगळी माहिती आणि तो व्हिडिओ पण पाठवलेला आहे. पोलीस म्हणतात की आम्ही थोड्या वेळातच तिथे पोहोचतो. तर अर्जुन सायली बाहेरच आता तग धरून उभे असतात. तर पोलीस आल्यानंतर घरामध्ये नागराजला म्हणू लागतात की आम्ही तुम्हाला अरेस्ट करायला आलो. तर तो म्हणतो काय केलं आहे मी असं गुन्हा. रविराजही म्हणतो माझ्या भावाला का तुम्ही अरेस्ट करणार. तर इथे पोलीस सांगू लागतात की तुमच्यावरती हल्ला करणारा 22 वर्षापूर्वीचा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा भाऊ आहे. ह्या गोष्टीवर त्याचा विश्वास बसेना. तर तो व्हिडिओ पोलीस रविराजला दाखवता आणि इथे लगेचच नागराज नाटकं करू लागतो, नाही मी नाही केलेलं, असं तसं मैपतनीच सगळं केलं आहे. तर इथे पोलिसांना आता इथे अरेस्ट करावं लागते नागराजला आणि रविराजला सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे की आपला भाऊ आपला असा विश्वासघात कसं काय करू शकतो. चला तर मग आता पुढे जे काही ट्विस्ट येणार ते सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.